हॅलो, मी सारिका भुतारे. मी तुमचे आयटी करिअर कोच आणि गाईड. सो आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे 6 ते 7 महिन्यांमध्ये आयटी मध्ये प्लेसमेंट आणि इंटर्नशिपची कशी तयारी करायची. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. आयटी करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. 6 ते 7 महिन्यात प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी जर तयारी करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तर ही आहे की तुम्ही तुमचे स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर ट्रेनिंग जॉईन केलंच पाहिजे. का? कारण पुणेरी पॅटर्न सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला मिळते प्रॉपर ट्रेनिंग आणि त्यासोबतच तुम्हाला मिळते प्लेसमेंटचा असिस्टन्स. तर या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर कोर्सेस ऑफर केले जातात, ज्यात प्रोग्रामिंग लँग्वेजेस, वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स आणि डेटा अनालिसिस यासारखे वेगवेगळे ट्रेनिंग आम्ही घेत आहोत. पुणेरी पॅटर्नमध्ये तुम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटीज पाहायला भेटतील, ज्यामध्ये इंडस्ट्रियल एक्सपर्ट ट्रेनर्स आमच्याकडे अवेलेबल असतात, ज्यांना आयटी फील्डमध्ये कमीत कमी 10+ इयर्स एक्सपिरियन्स हा असतो. आणि पुणेरी पॅटर्नमध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग हे दिले जाते. त्याबरोबर पुणेरी पॅटर्नमध्ये प्लेसमेंट असिस्टन्स हा 100% अवेलेबल केलेला असतो 1 इयरसाठी प्रत्येक स्टुडंटला. त्यामुळे पुणेरी पॅटर्नमध्ये जर तुम्हाला फ्लेक्झिबल शेड्यूल पाहिजे असेल तर हा एकदम बेस्ट पर्याय आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही इथे कुठल्याही फ्लेक्झिबल बॅचेस घेऊ शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला मॉडर्न फॅसिलिटीज मिळतील, जसं की AC क्लासरूम्स, लॅब्स आणि गुड इंटरनेट तुम्हाला भेटून जातं. सो जेव्हा तुम्ही कुठलेही ट्रेनिंग सेंटर जॉईन करता किंवा पुणेरी पॅटर्नमध्ये क्लासेस जॉईन करत असाल तर त्यामध्ये घ्यायची खबरदारी काय आहे, तर पहिला मुद्दा आहे फंडामेंटल्सवरती फोकस करा. का? कारण खूप मुलांचे बेसिक कॉन्सेप्टच क्लिअर नसतात आणि त्यांना डायरेक्ट जॉब्स हवे असतात. तर त्यामध्ये तुमचं बेसिक जावा प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, पायथन लँग्वेज असेल किंवा तुमचे .NET लँग्वेज असेल, यांचं डीप नॉलेज घ्या. त्यामध्ये तुमचे जे काही बेसिक कोडिंग आहे, जसं की कोर जावा असेल, बेसिक कॉन्सेप्ट असेल DSAचे, हे तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे की जे तुमचे कलेक्शन फ्रेमवर्क्स आहेत किंवा जे ओप्स कॉन्सेप्ट आहेत ह्याचं तुम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे. कुठला तरी एक डेटाबेस जसं की SQL असेल, हा तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत यायलाच पाहिजे. ह्या गोष्टीची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणि ऑपरेटिंग सिस्टम सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला एकापेक्षा ॲटलिस्ट 2 तरी OS माहिती पाहिजे, जसं की लिनक्स आहे किंवा विंडोज OS आहे. ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. ॲज अ बिगिनर, ॲज अ फ्रेशर जर ते पण माहीत नसेल तर मग आपल्यासाठी आयटी मध्ये जाणं फार डिफिकल्ट आहे. दुसरा महत्त्वाचा पार्ट, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट करणं फार गरजेचं आहे. मुलं प्रोजेक्ट हे कॉलेजेसमध्ये करतात, बट मी रिकमेंड करत ज्यावेळेस इन्स्टिट्यूट जॉईन करताय त्यावेळेस तुम्ही इंडिपेंडेंट राहून प्रोजेक्ट केले पाहिजे. त्याबरोबर तुमची टीम बनवली पाहिजे. कोलॅबोरेशन स्किल्स आणि वर्कफ्लो मॅनेजमेंट तुम्हाला करता यायला पाहिजे, कारण आयटी कंपन्यांमध्ये ते गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं GitHub, जसं की फॉर एक्झाम्पल त्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा कोड अपलोड केला पाहिजे. ह्या गोष्टी आपण आपल्या करिअरमध्ये किंवा ट्रेनिंग मध्ये शिकलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा पार्ट आहे की कोडिंग चॅलेंजेस सोडवणं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण बेसिक कॉन्सेप्ट शिकतो, ट्रेनरने दिलेले कोड आपण सॉल्व्ह करतो, बट आपण कोडिंग चॅलेंजेस सोडवत नाही, त्यामुळे आपलं स्पीड फार कमी राहतं. तर ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर चौथा इम्पॉर्टंट पार्ट आहे इंटरव्ह्यूसाठीचं प्रिपरेशन. बऱ्याच वेळा कसं होतं की डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदम, प्रोग्रामिंग लँग्वेजेस आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कॉन्सेप्ट यावरती आपण प्रॅक्टिस करणं विसरून जातो. का? कारण आपण तोपर्यंत प्रोजेक्टवरती मूव्ह ऑन झालेला असतो. त्यामुळं त्यावेळेला तुम्हाला ह्या बेसिक कॉन्सेप्टची पण तयारी करणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच तुमचं स्पोकन इंग्लिश पण छान असणं गरजेचं आहे. 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे नेटवर्किंग. नेटवर्किंग म्हणजे काय, की अशा लोकांशी कनेक्टेड राहा की जे तुम्हाला नॉलेज देतील किंवा त्यांच्याकडून तुम्हाला नॉलेज मिळेल आणि तुम्ही पण त्यांना देत असाल. विनाकारण जे फ्रेंड्स आपले आहेत ते आपल्या विनाकारणचा वेळ खातात. 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे सॉफ्ट स्किल्स. हे डेव्हलप कराच करा. का? कारण त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल हे तुमचं डेव्हलप झालंच पाहिजे. त्यासाठी तुमच्या टीममध्ये किंवा तुमच्या ग्रुपमध्ये इंग्लिश कन्व्हर्सेशन असणं किंवा अटेंटिव्ह असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तुमच्या टीचरशी तुम्ही क्रॉस क्वेश्चनिंग करू शकता, तुमच्या मेंटॉरसोबत तुम्ही विचारू शकता, तुमच्या सपोर्टिव्ह मेंबर सोबत तुम्ही बोलू शकता. सो ह्या ज्या 6 गोष्टी आहेत याच्या थ्रू तुम्ही 6 ते 7 महिन्यांमध्ये प्लेसमेंट आणि इंटर्नशिप ह्यासाठी डेफिनेटली चांगली तयारी करू शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ट्रेनिंग आणि इंटर्नशिप.